डिसऑर्डर, एंट्रॉपी हा आपला कन्सेप्च्युअल भाग पाहत असताना आज आपण आता एक्झाम्पल्स कडे जाणार आहोत आणि एक्सप्लेन द चेंज इन एंट्रॉपी फॉर फॉलोइंग प्रोसेस. एक्सप्लेन चेंज इन एंट्रॉपी फॉर फॉलोइंग प्रोसेस. हा आपला पार्ट आहे. एक एक एक्झाम्पल्स आपल्याला दिल्या जातील आणि एक्झाम्पल मध्ये 2H2O2 हा आपला पहिला एक्झाम्पलचा पार्ट आहे. ट्वाइस H2O2 हा लिक्विड आहे आणि त्याचं कन्वर्जन होत आहे ट्वाइस H2O लिक्विड आणि O2 गॅस. ट्वाइस H2O लिक्विड आणि O2 गॅस ही आहे आपली पहिली रिएक्शन. आता या रिएक्शनचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर या रिएक्शन मध्ये प्रामुख्याने आपल्याला जो भाग पाहायला मिळतो तो भाग असा आहे डेल्टा H बरोबर आहे +126. डेल्टा H बरोबर आहे +126 जूल पर केल्विन. आता काय होतं याच्यामध्ये पहिला भाग आहे ड्यू टू फॉर्मेशन ऑफ O2 गॅस फ्रॉम द लिक्विड एंट्रॉपी इन्क्रीजेस. काय झालं बघा आता हा इथे असणारा एंट्रॉपी आणि इथे असणारा एंट्रॉपी. इथे दोन मॉलिक्युल्स H2O2 चे हे लिक्विड अवस्थेमध्ये इथे हे लिक्विड आहे तर हा गॅस आहे आणि म्हणून O2 गॅस तयार झालेला आहे आणि म्हणून एंट्रॉपी जी आहे ज्याला आपण S असं म्हणतो या केस मध्ये काय होते इन्क्रीज होते. लिक्विडचं कन्वर्जन ऑक्सिजन तर ऑक्सिजन हा मुव्हेबल आहे. ऑक्सिजनची कायनेटिक एनर्जी ही जास्त आहे म्हणून तिथे हा परिणाम पाहायला मिळतो. दुसरा भाग आहे ट्वाइस H2 + O2. दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याला फार सुंदर एक्झाम्पल्स आहेत परीक्षेलाही विचारले जातात. एक ट्वाइस H2O लिक्विड सर्वसामान्यपणे आता तुमच्या डोक्यात येत असेल सॉलिड पासून लिक्विड कडे जात असताना आणि लिक्विड पासून गॅस कडे जात असताना एंट्रॉपी जो आहे हा इन्क्रीज होतो हे डोक्यात ठेवायचं आणि उलट होत असेल तर तो डिक्रीज होतो. सिंपल पॉइंट. मग तुमचा रिएक्टंट आता कुठल्या अवस्थेमध्ये आहे गॅसियस अवस्थेमध्ये. त्यामध्ये 2+1 गॅसियसचे मॉलिक्यूल आहेत म्हणजे त्यांचा रँडमनेस फिरण्याची अवस्था कायनेटिक एनर्जी प्रचंड असेल. आता मात्र याचं कन्वर्जन कुठल्या अवस्थेमध्ये झालं लिक्विड मध्ये गेला. मग हा जर लिक्विड मध्ये गेलेला असेल तर आता मात्र याचा मेजर ऑफ डिसऑर्डर कसा असेल कमी असेल आणि अशा वेळेला एंट्रॉपी जो आहे हा या बदलामध्ये हा चेंज मध्ये काय होईल डिक्रीज होईल. तिसरा पार्ट आहे व्हेन आइस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सियस. आइस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सियस हा पॉइंट आहे आणि तो काय म्हणतो वॉटर वेपोरायझेशन हँडल. आता लक्षात घ्या हा आईस हा कुठल्या अवस्थेमध्ये असतो सॉलिड. मेल्ट झाला म्हणजे तो कुठल्या अवस्थेमध्ये जाईल वॉटर. वॉटर ही कुठली अवस्था आहे लिक्विड. ही झाली आपली पहिली कंडिशन. दुसरी अवस्था काय म्हणतो वॉटर आहे. कुठली अवस्था आहे लिक्विड. स्टीम काय तयार झाली पाण्याची वाफ. कुठल्या अवस्थेत आहे गॅस. सोपं आहे की नाही. सॉलिडचा एंट्रॉपी तुम्हाला एक सांगतील एक साधी सिंपल प्युअर क्रिस्टलाइन सॉलिड आहे का त्याचा एंट्रॉपी 0च असतो. हा आपल्याला सेकंड ला जायचं कारण कसं होतं तिथं इतकी अरेंजमेंट परफेक्ट असते की रँडमनेसला चान्सच उरत नाही. म्हणून सॉलिड पासून लिक्विड कडे जात असताना एंट्रॉपी जो आहे हा इन्क्रीज झाला आणि सेम इथं केस घडली की ज्या प्रोसेस मध्ये देखील एंट्रॉपी काय झाला इन्क्रीज झाला. हा झाला आजचा आपला पहिला पॉइंट. आता आपण पुढच्या पॉइंटला जात असताना फ्रीजिंग हाऊ डज एंट्रॉपी चेंज इन द फॉलोइंग प्रोसेस असं विचारलंय. त्यामध्ये पहिली प्रोसेस आहे फ्रीजिंग ऑफ अ लिक्विड.
पहिली प्रोसेस आहे फ्रीजिंग ऑफ अ लिक्विड. आता लक्षात घ्या, आता मी थेरोटिकल सेक्शन वाचून दाखवतोय. फ्रीजिंग ऑफ अ लिक्विड रिझल्ट्स इन द डिक्रीज इन द डिसऑर्डर, हेन्स द एंट्रोपी डिक्रीजेस. काय होतं बा, फ्रीजिंग हा लिक्विड आहे, याचा सॉलिड झाला आणि याचा सॉलिड झाला म्हणून एंट्रोपी जो आहे हा डिक्रीज झालेला आणि हा डेल्टा एस जो आहे हा लेस दॅन 0. लिक्विड मॉलिक्युल रूपांतर सॉलिड अवस्थेमध्ये होत असताना त्याच्यामध्ये रँडमनेस, त्याच्यामध्ये डिसऑर्डर, त्याच्यातला एंट्रोपी हा कमी होतो. दुसरं एक्झाम्पल आहे सब्लिमेशन ऑफ अ सॉलिड. सब्लिमेशन ऑफ अ सॉलिड काय नाव देतो आपण थर्मोडायनामिक्स मध्ये? सब्लिमेशन, द प्रोसेस इन विच द सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्ट इनटू इट्स गॅसियस अवस्था. सॉलिड आणि हा गॅस पदार्थाच्या there are the three states of matter. Whenever heat is supplied to the solid, it is converted into liquid. Whenever heat is supplied to the liquid, it is converted into gas. But sublimation is a process in which the solid is directly converted into the gas. Example, camphor. हा कापूस जो आहे हा त्या प्रकारचा एक सिंपल एक्झाम्पल आहे. मग सब्लिमेशन मध्ये काय झालं? साधा भाग आहे, सॉलिडचा एंट्रोपी जवळपास 0 असतो, लिक्विडचा थोडा वाढतो, गॅसचा आणखी वाढतो आणि या प्रोसेस मध्ये सॉलिडचं गॅसमध्ये रूपांतर होत असताना एंट्रोपी जो आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढला जातो आणि म्हणून डेल्टा एस इज मोर दॅन 0. म्हणजे हा निगेटिव्ह डेल्टा एस, हा डेल्टा एस मात्र कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. डिसॉल्विंग शुगर इन वॉटर. पॉइंट लक्षात घ्या, डिसॉल्विंग शुगर इन वॉटर. साधा आहे. साखर कुठल्या अवस्थेमध्ये? सॉलिड मध्ये आहे. साखर पाण्यामध्ये टाकल्यावर काय होईल? लिक्विड मध्ये जाईल. मग सॉलिडचा जर लिक्विड होत असेल तर एंट्रोपी काय होईल? निश्चित स्वरूपामध्ये एंट्रोपी मध्ये बदल होईल. डेल्टा एस इज मोर दॅन 0, पॉझिटिव्ह. सीटी ऑब्जेक्टिव्हला हे कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन येतात. डिसॉल्विंग शुगर इन वॉटर मध्ये डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे का? डेल्टा एस मोर दॅन 0 आहे की लेस दॅन 0 आहे? एंट्रोपी इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो? अशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत हे तुम्हाला प्रामुख्याने इथे विचारल्या जातात. त्यानंतर आहे कंडेन्सेशन ऑफ द वेपर. आठवतं का तुम्हाला कंडेन्सेशन ही प्रक्रिया काय असते? कंडेन्सेशन या अवस्थेमध्ये स्टीम जे आहे याचं टेम्परेचर कमी केल्याच्या नंतर त्याचं लिक्विड, आपण काय सांगितलंय? सॉलिडचा लिक्विड झाला, लिक्विडचा गॅस झाला तर एंट्रोपी काय होतो? इंक्रीज. त्या पद्धतीने जेव्हा हा गॅसियस अवस्थेमध्ये आहे, हा लिक्विड अवस्था, जेव्हा आपण पाण्याची वाफ जी आहे या पाण्याच्या वाफेचं तापमान कमी केलं, त्याचं टेम्परेचर कमी केलं तर त्याचं रूपांतर हे डिफ्रॉक्स मध्ये होतं. आणि म्हणून साधारणपणे हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी सूर्य उगवण्याच्या पूर्वी तापमान हे खूप कमी असतं आणि अशा वेळेला जी वाफ असते याचं रूपांतर दवबिंदू ज्याला म्हणतो आपण, ड्यू ड्रॉप्स ज्याला म्हणतो, का असं घडलं? त्यावेळेला सकाळी तापमान कमी असतं आणि मग काय होतं, जसा सूर्य पहाटे उगवायला लागतो तसं आपल्या लक्षात, समजा आपली गाडी बाहेर आहे, त्याच्यावर आपण पाहिलं त्याच्यावर पाणी पडल्यासारखं दिसतं. असं का होतं? कारण ते ड्रॉप्स जे आहेत हे प्रामुख्यानं तिथं एक्सप्रेस व्हायला लागतात. म्हणून गॅसचं लिक्विडमध्ये होत असताना हा एंट्रोपी जो आहे हा डिक्रीज होतोय. डेल्टा एस इज लेस दॅन 0 आणि डेल्टा एस हा निगेटिव्ह. या कन्सेप्च्युअल भागाचा वापर करत असताना प्रामुख्याने लक्षात, जर थोडासा हा जर एवढा कन्सेप्ट तुम्ही लक्षात घेतला की नाही, काहीच मला बाकी लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. आजच्या सेशनमध्ये एंट्रोपी हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा होता. ॲक्च्युली काय झालं, काही जणांना लक्षात येत नसेल ना, परफेक्ट अरेंजमेंट म्हणजे काय झालं की आता हा हे बोर्ड आहे, ह्या बोर्डचे हे 4 कोपरे हे बदलणार आहेत का? नाही. मग ही आहे परफेक्ट ऑर्डर. आणि हा आता आपण वर्गामध्ये काय केलं,
की आपण व्यवस्थित लाईन करून वर्गात विद्यार्थ्यांना बसवलं तर आपण काय म्हणणार ती आहे ऑर्डर. आणि विद्यार्थी आले आणि कोणी कुठेही बसलेला असतं तर ती काय झाली डिसऑर्डर. पण वर्गाची कॅपॅसिटी 100ची आणि 100ला 100 मुलं वर्गात बसले तर डिसऑर्डर व्हायला चान्स आहे का? नाही. तीच अवस्था म्हणजे सॉलिड. जर 100ची कॅपॅसिटी आहे आणि 70 विद्यार्थी असते तर काय होईल? काही विद्यार्थ्याला इकडचा विद्यार्थी तिकडे जाऊ शकतो, तिकडचा विद्यार्थी इकडे येऊ शकतो, मागचा विद्यार्थी पुढे येऊ शकतो, पुढचा विद्यार्थी मागे जाऊ शकतो. मग डिसऑर्डर वाढली. आणि 100ची कॅपॅसिटी असताना 20 विद्यार्थी वर्गात आहेत तर त्यांची अरेंजमेंट आणखी वेगवेगळ्या पद्धतीने होईल. हा आजचा महत्त्वाचा पॉईंट आपण इथे डिस्कस केला. उर्वरित सेक्शन आपण